नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये 40 ते 42 लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनचं पीक घेतलं जातं। म्हणजे बघा ना, अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारं असं हे नगदी पीक। आणि आपले शेतकरी बंधू आहेत ते या हंगामामध्ये सुद्धा या पिकाची लागवड करण्यासंदर्भात विचार करतायत। मग सोयाबीनची ही लागवड करत असताना कोणकोणतं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे किंवा खत देताना, पाणी देताना ते किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे सोयाबीन पिकाची लागवड तंत्रज्ञान। आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री संतोष जायभाय। आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे आगरकर संशोधन संस्था पुणे येथे ते कृषी शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात। चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक माहिती घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। धन्यवाद सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला असं विचारायला आवडेल की सोयाबीन आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं हे नगदी पीक, तेव्हा याची उपयोगिता काय आहे किंवा त्याबद्दल आपण काय सांगाल? सोयाबीन हे पीक जे आहे त्याला आपण पिवळं सोनं म्हणून ओळखतो। सोयाबीन पिकाच्या बियांमध्ये असलेल्या सर्वसाधारणतः 18 ते 20% खाद्यतेलामुळे आणि त्यामध्ये असलेल्या 38 ते 40% प्रथिनांमुळे सोयाबीन हे पीक आहारदृष्ट्या खूप महत्त्वाचे पीक आहे। सोयाबीन पिकाला आपण फेर क्वालिटीचे पीक म्हणून ओळखलं जातं। सोयाबीन पिकाच्या मुळांवरील गाठींमुळे जमिनीमध्ये हेक्टरी 70 ते 80 किलोग्रॅम नत्र स्थिर होते, त्यामुळे नत्रजन्य खतांवरील जो खर्च आहे तो कमी येतो। अर्थातच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये किंवा आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यास त्याच्यामुळे मदत होते। त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाच्या किंवा सोयाबीनच्या झाडांमुळे जमिनीमध्ये जो पाला पाचोळा जो पडतो त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण हे वाढते, त्यामुळे जमिनीचा कस जो आहे तो सुधारण्यास मदत होते। त्याचप्रमाणे सोयाबीनचा उपयोग जो आहे तो अलीकडील काळामध्ये अन्नपदार्थांची निर्मिती आहे की अनेक औद्योगिक उत्पादने आहेत यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत। तसेच सोयाबीन हे पीक जे आहे ते बेवड पीक म्हणून म्हणून उपयोगात येते। तसेच सोयाबीन पिकामध्ये असलेल्या खाद्यतेलामुळे आपल्या देशाचे इतर देशांवरील असलेले खाद्यतेलावरचे जे अवलंबित्व आहे ते कमी होण्यास मदत होते। म्हणजे आपण सोयाबीनमुळे असं म्हणायला हरकत नाही की आपण खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये किंवा खाद्यतेलाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ततेकडे जात आहोत। असे हे आर्थिकदृष्ट्या महत्त्व असणारे सोयाबीनचे जे पीक आहे ते आपल्या देशालाच नव्हे तर शेतकरी बांधवांना देखील एक वरदान आहे। सर, आपण फार सुंदर शब्द वापरला, ते म्हणजे पिवळं सोनं। म्हणजे अतिशय उपयुक्त असं हे सोयाबीनचं पीक आहे। परंतु असं जरी असलं तरी त्याची उत्पादकता जी आहे ती सातत्याने काही होताना दिसत नाही। तर मग यामागची काय कारणं असू शकतात? सोयाबीनच्या उत्पादनामध्ये तफावत आहे। त्याची काही कारणे आहेत। जसं आपण पाहतो की अलीकडील काळामध्ये काही नवीन वाण प्रसारित झालेले आहेत, त्याची उत्पादकता 25 क्विंटल ते 38 क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे दिसून येते। परंतु प्रत्यक्षात मात्र उत्पादन जे आहे ते 18 ते 20 क्विंटल एवढेच येत असल्याचे दिसते। त्याची काही कारणं आहेत, त्याचं आपण 2 गटांमध्ये वर्गीकरण करूया। पहिला जो गट आहे तो म्हणजे नैसर्गिक कारणे आणि दुसरा म्हणजे व्यवस्थापन विषयक कारणे। नैसर्गिक कारणांमध्ये जसं की पहिला आहे तो म्हणजे वेळेवर मान्सूनचं आगमन होताना दिसत नाही, म्हणजे मान्सून लांबताना दिसतो। तसेच खरीप हंगामामध्ये किंवा पिकाची वाढ होत असताना कमी पाऊस पडणे किंवा 2 पावसांमध्ये मोठा खंड पडणे, तसंच पावसाचं असमान वितरण, या ज्या गोष्टी आहेत या नैसर्गिक कारणांमध्ये येतात। त्याचप्रमाणे पीक वाढत असताना किंवा पीक कापणीला आलेलं असताना किंवा पिकाची साठवणूक किंवा पीक आपण मळणी करत असताना मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतो। तर हे जे घटक आहेत ते नैसर्गिक कारणांमध्ये येतात। त्याचप्रमाणे आपण जर व्यवस्थापन विषयक घटकांमध्ये जर पाहिलं तर सतत एकाच जमिनीमध्ये तेच पीक घेणे, म्हणजे विविध पीक पद्धतीचा अवलंब न करणे, त्याचप्रमाणे सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
किंवा अलीकडील काळामध्ये जे नवीन वाण प्रसारित झालेले आहेत त्यांचा वापर पेरणीसाठी न करणे, बीज प्रक्रियेचा अवलंब न करणे, कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनाचा ज्ञानाचा त्यांच्या शेतकऱ्यांमध्ये अभाव असणे इत्यादी घटकांचा आपण व्यवस्थापनविषयक घटकांमध्ये समावेश करू शकतो. म्हणजे एक तसं बघायला गेलं तर एकूणच फायदा देणारं हे पीक आहे, परंतु त्याची लागवड करताना आपण जर का योग्य तंत्रज्ञान नाही वापरलं तर मात्र नुकसान होतं. तर ते टाळण्यासाठीच आज आपण या कार्यक्रमात चर्चा करत आहोत. सर, त्याचबरोबर मला आपल्याला विचारायला आवडेल की उत्तम हवामान, कोणत्या प्रकारचं हवामान सोयाबीन पिकाला गरजेचं असतं किंवा एकूणच त्या पिकांची वाढ जोमानं होण्यासाठी कशा प्रकारे हवामान असावं? आता जर पाहायला गेलं तर सोयाबीन पीक जे आहे ते समशीतोष्ण हवामानात येणारं पीक आहे. तर हे उष्ण तापमानात संवेदनशील असणारं पीक आहे. 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी जर तापमान असेल आणि 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर सोयाबीनच्या बियांची उगवण होत नाही आणि त्यापासून येणारे जे पीक आहे ते सुदृढ आणि निरोगी येत नाही. सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी 20 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस ह्या दरम्यान तापमान आवश्यक असते आणि हवामान जे आहे ते कोरडे हवामान असायला हवे. शक्यतो ढगाळ वातावरण जर असेल तर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. सोयाबीनच्या वाढीसाठी म्हणजे सोयाबीनची झपाट्याने वाढ होण्यासाठी दमट हवामान हे जे आहे ते कारणीभूत ठरते. जर दमट हवामान असले तर सोयाबीन हे जे आहे ते झपाट्याने वाढते. त्यामुळे सोयाबीनवरती जसं की बाकीच्या विकृती आहेत, कीड आणि रोग आहेत यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जर स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर सोयाबीनची वाढ उत्तम प्रकारे होते. हे झालं हवामानाचं. परंतु जर का जमिनीची निवड करायची झाली तर कोणत्या प्रकाराची जमिनीची निवड करावी? या पिकासाठी सर्वसाधारणतः मध्यम ते भारी, गाळाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. जमिनीचा सामू जो आहे तो 6.5 ते 7.5च्या दरम्यान असणे आवश्यक असते. सोयाबीनसाठी जी जमीन घ्यायची आहे त्या जमिनीचा रंग, त्या जमिनीचा पोत किंवा तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याचप्रमाणे तिच्यामध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचे जे प्रमाण आहे ते समतोल प्रमाणात असणे गरजेचे असते. रेताड, अम्लयुक्त किंवा शारपट जमीन जी आहे ते अशा जमिनीमध्ये सोयाबीनचे पीक घेऊ नये. अशा जमिनीत सोयाबीन चांगले येत नाही. अशा प्रकारे जर आपण जमीन निवडताना काळजी घेतली तर आपले पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकू. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पूर्व मशागत. तर पूर्व मशागतीमध्ये उन्हाळी पिकांची काढणी झाल्यानंतर सर्वसाधारणतः एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान सोयाबीनच्या ज्या शेतात आपण सोयाबीन घेणार आहोत त्या शेताची आपण खोल नांगरणी करणे आवश्यक असते. जर नांगरणी दरवर्षी करणे शक्य झाले नाही तर वर्षातून किंवा वर्षाआड 2 वर्षातून एकदा आपण नांगरणी करणे हे आवश्यक असते. नांगरणी केल्यानंतर जे जमिनीत मोठे ढेकळ निघतात ते ढेकळ आपण कुळवाच्या साहाय्याने किंवा रोटावेटरच्या साहाय्याने ते लहान किंवा त्याची छोटे छोटे करून घ्यायचे. नंतर सुरुवातीचा पहिला पाऊस पडल्यानंतर कुळवाच्या 2 पाळ्या द्यायच्या आहेत. कुळवाच्या शेवटच्या पाळीच्या अगोदर जमिनीत सर्वसाधारणतः 5 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत आपण जमिनीला घालून घ्यायचे आणि ते जमिनीत मिसळून घ्यायचे. अशा प्रकारे आपण जमिनीची पूर्व मशागत करून सोयाबीनच्या पेरणीसाठी आपण जमीनसुद्धा तयार करू शकतो. मगाशी आपण उल्लेख केला तो म्हणजे सुधारित वाणांची निवड. तर सध्या कोणती नवीन वाण उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे काही हवामान आहे किंवा याला अनुषंगाने कोणते नवीन वाण सध्या उपलब्ध आहे? सोयाबीनच्या बाबतीत एक अलीकडच्या काळापासून जो मुद्दा आहे तो म्हणजे वाणांची निवड करणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगल्या वाणांची जर आपण निवड केली तर त्यापासून आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे जर आपण बीज जर चांगले निवडलं तर त्यापासून मिळणारे पीक सुद्धा चांगले येईल आणि त्यापासून मिळणारी जी फळे आहेत म्हणजे उत्पादन जे आहे ते चांगले मिळेल. महाराष्ट्रातील जमीन आणि हवामान यांना अनुकूल असणाऱ्या काही वाणांची महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आणि इतर संशोधन संस्था यांनी वाणांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांचा लागवडीसाठी प्रसार केलेला आहे. त्यापैकी जसं की पुणे स्थित आगरकर संशोधन संस्था यांनी MSCS 1188, MSCS 1281, MSCS 1460 या वाणांचा प्रसार केलेला आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी KDS 726, KDS 992 या वाणांचा प्रसार केलेला आहे. त्याचप्रमाणे अकोला स्थित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने PDKV अंबा, स्वर्णस्वया या वाणांचा प्रसार केलेला आहे. तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठाने MAUS 612, MAUS 162 या वाणांचा प्रसार केलेला आहे. तर अशा जास्त उत्पादनक्षम किडींना आणि रोगांना कमी बळी पडणाऱ्या वाणांचीच शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी निवड करणे हे क्रमप्राप्त ठरते. पण त्याचबरोबर जर का या बियांची उत्पादन क्षमता आपल्याला जर का तपासायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो? याला आपल्याला असं म्हणता येईल की निवडलेल्या बियाची उगवण क्षमता तपासायची. तर जसं की आपण जे पेरणीसाठी बियाणे वापरणार आहोत तर त्या बियाण्याची उगवण क्षमता जी आहे काही शास्त्रीय त्याच्यासाठी मानांकन ठरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बियांची उगवण क्षमता जी आहे ते सर्वसाधारणतः 70% किंवा 70% जास्त असायला हवी. तर
जर बियाण्याची उगवण क्षमता जर कमी असेल तर असं बियाणं जे आहे ते आपण पेरणीसाठी वापरू नये. त्यामुळे हेक्टरी शेतामध्ये येणाऱ्या रोपांची संख्या कमी येते, म्हणजे शेतातून कमी रोपे उगवतात आणि त्यामुळे उत्पादन कमी येते. म्हणजे अपेक्षित जे उत्पादन आहे, आम्ही जे उत्पादन क्षमता म्हणतो की सर्वसाधारणतः 35 ते 38 क्विंटल उत्पादन हा वाण आपल्याला देत आहे, तर ती उत्पादन क्षमता कमी होते. त्यामुळे चांगली उगवण क्षमता असलेले जर बियाणं पेरणीसाठी वापरले तर त्यापासून चांगले आपल्याला उत्पादन मिळू शकते. तर उगवण क्षमता शेतकरी बांधवांनी शेतामध्ये किंवा आपल्या घरच्या घरी कशी तपासायची याविषयी आपण थोडे चर्चा करूया. आपण जर आपल्या घरचे बियाणे पेरणीसाठी वापरणार असू तर त्यासाठी आपल्या घरच्या बियाण्याच्या साठ्यापैकी यादृच्छिक पद्धतीने, म्हणजे ज्याला आपण रँडम पद्धतीने म्हणतो, तर त्या पद्धतीने आपण थोडंसं बियाणं जे आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्यातील जो काळी कचरा, खडे वगैरे आहेत ते वेगळे करायचे. तर त्यातल्यामध्ये 100 बियाणे आपण घ्यायचे. 100 बियाणे घेतल्यानंतर एका गोणपाटावरती, ओल्या गोणपाटावरती 100 बियाणे, 10 बियाणे एका ओळीत, अशाप्रमाणे 10 ओळी आपण मांडून घ्यायच्यात. त्यानंतर दुसरं एक गोणपाट घेऊन त्याच्यावर अगोदर ठेवलेल्या बियांच्या गोणपाटावरती ते अंथरून घ्यायचं आहे. 4-5 दिवस त्याला हलके पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर 5 दिवसानंतर वरून आपण टाकलेले जे गोणपाट आहे ते काढून घेऊन त्या उगवण्यासाठी ठेवलेल्या बियांमधील किती बियांना अंकुर आलेले आहेत हे आपण तपासावे. जर 70 किंवा 70पेक्षा जास्त बियांना जर अंकुर आलेले असतील तर आपल्या बियाणे लॉटची किंवा आपण जे बियाणे पेरणीसाठी घेणार आहोत त्याची उगवण क्षमता चांगली आहे आपण समजायला हवे. आणि तर तेच बियाणे जे आहे, अशा प्रकारचेच बियाणे जे आहे ते आपण पेरणीसाठी वापरायचं आहे. आणि जर उगवण क्षमता तपासत असताना काही बियाणांना अंकुर जे आहेत ते चांगल्या प्रकारचे अंकुरांची वाढ होत नाही, जो अंकुर मुडपलेला आहे किंवा त्याच्या मुळांची वाढ चांगली झालेली नाही, असं जो अंकुर आहे तो आपण उगवण क्षमतेमध्ये गृहीत धरायचा नाही आहे. आणि ज्या बियाण्यापासून किंवा ज्यापासून चांगला सुदृढ अंकुर तयार झालेला आहे किंवा ज्याचे मुळांची वाढ चांगलेली आहे असाच अंकुर आपण उगवण क्षमतेमध्ये गृहीत धरायचा आहे आणि तशा बियाण्याचा लॉट जो आहे तो आपण पेरणीसाठी वापरायचा आहे. अरे वा, किती छान आणि सोपी अशी पद्धत आहे. कोणताही खर्चिक काम यामध्ये नाहीये, परंतु जर का आधी थोडासा वेळ दिला तर पुढे होणारा खर्च टाळू शकणार आहे. पेरणीच्या अगोदर सर्वसाधारणतः 1 आठवडाभर अगोदर शेतकरी बांधवांनी जर घरच्या घरी बियाणं तपासलं तर पुढे ज्या समस्या निर्माण होतात की बी उगवत नाही किंवा काही तक्रारी येतात, तर त्या तक्रारींपासून आपण अशा पद्धतीने आपण अगोदरच उपाययोजना करू शकतो. एकदा ही उगवण क्षमता एखाद्या पिकाबाबतीत आपल्याला जर का समजली तर त्यानंतर प्रति हेक्टरी साधारण ते बीज कसं वापरलं गेलं पाहिजे? आता असे 70% किंवा त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले जे बियाणं आहे तर ते बियाणं आपण पेरणीसाठी वापरायचं आहे. आणि जर आपण फक्त स्वतंत्र सोयाबीन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हाडं पीक म्हणतो, स्वतंत्र सोयाबीन जर आपण पेरणार असेल तर त्यासाठी सर्वसाधारणतः हेक्टरी 65 ते 70 किलो बियाणं आपण पेरणीसाठी वापरायचे. आणि जर आपण आंतरपीक म्हणून घेणार असेल तर सर्वसाधारणतः हेक्टरी 35 ते 40 किलो बियाणं आपण पेरणीसाठी वापरायचं आहे. परंतु पेरणी करण्याच्या आधी बीज प्रक्रिया केली जाते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आता आपण बियाणं निवडलेलं आहे, पेरणीसाठी आपण शेतामध्ये ते घेऊन गेलेलो आहे, मान्सून चांगला, पाऊस चांगला बरसलेला आहे, तर आपल्याला पेरणी करण्याच्या अगोदर त्याला बीज प्रक्रिया करणे हे महत्त्वाचे आहे. बुरशीजन्य रोग, कीटक आणि त्याची उगवण चांगली होण्यासाठी आपल्याला आपल्या बियाण्यास बीज प्रक्रिया करणे हे फार महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. तर त्यामध्ये थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास किंवा थायरम जर नसेल तर कार्बेंडाझिम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास किंवा दुसरं एक बुरशीनाशकांचं मिश्रण आहे ते म्हणजे कार्बॉक्झिन अधिक थायरम, याची 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास हाताने चोळून, हलक्या हाताने चोळून बीज प्रक्रिया करायची. थोडा वेळ ते झाल्यानंतर त्यास परत आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यासाठी थायमोथोक्झाम 30 FS याची 10 मिलीलिटरची प्रति 1 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. एक 5-10 मिनिटाचा वेळ गेल्यानंतर असं ह्याच बियाण्यास नंतर आपल्याला जैविक खतांची बीज प्रक्रिया करायची. तर त्यासाठी रायझोबियम जे आहे, ब्रॅडीरायझोबियम जापोनिकम गटातील रायझोबियम जे नत्र अवेलेबल करून देणारं जे जैविक खत आहे ते आणि स्फुरद विरघळणारे जैविक खत याची 250 ग्रॅमच्या पावडर स्वरूपातील जैविक खताची बीज प्रक्रिया 10 किलो बियाण्यास करायची आहे. जर आपल्याला द्रवरूपात जर हे जैविक खते अवेलेबल असतील तर त्यापैकी 100 मिलीलिटरची, ह्या दोन्हींची 100 मिलीलिटरची बीज प्रक्रिया आपण 10 किलो बियाण्याला करायची आहे. आणि नंतर बीज प्रक्रिया केल्यानंतर हे जे बियाणं आहे ते हलक्या सावलीत किंवा हवेमध्ये वाळवायचे आणि ताबडतोब पेरणीसाठी वापरायचं आहे.
ही झाली पेरणीपूर्व करायची बीज हो. प्रक्रिया, परंतु पेरणी केल्यानंतर जे खत व्यवस्थापन आहे, हो. कारण ते अगदी योग्य प्रमाणात होणं फार गरजेचं आहे, हो. नाहीतर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. विशेषतः सोयाबीन पिकाला पेरणी करत असतानाच, बियांची पेरणी करत असताना पेरणीसोबतच आपल्याला खत व्यवस्थापन हे करणे गरजेचं असते. सोयाबीनच्या पिकाला पीक उभे असताना खत देण्याची आपल्याला गरज पडत नाही. सोयाबीनच्या पिकाला पेरणी करत असताना आपण खत व्यवस्थापन किंवा खत घालणं गरजेचं असते. सोयाबीन पिकासाठी सर्वसाधारणतः 30 किलो नत्र, 60 ते 80 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याची शिफारस केलेली मात्रा प्रति हेक्टरी आपल्याला देण्याची गरज असते. तसंच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश याची प्रति हेक्टरी शिफारस केलेली मात्रा आवश्यक असते. त्याचप्रमाणे गंधक 30 किलो, झिंक सल्फेट 25 किलो आणि बोरॉन जे आहे म्हणजे बोरॅक्स जे आहे ते 10 किलो प्रति हेक्टरी आपण सोयाबीनच्या पिकाला देण्याची गरज असते. आता हे खतांची मात्रा देण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळी संयुक्त खते आहेत किंवा मिश्र खते आहेत, त्यांच्या मिश्रणाचा आपण पर्यायांचा वापर करून हे खतं, हे जे नत्र, स्फुरद आणि पालाशची मात्रा आपण देऊ शकतो. तसंच सोयाबीनच्या पिकाला या सूक्ष्म मुख्य अन्नद्रव्यांच्या बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील मोठ्या प्रमाणात गरज असते. त्यासाठी आपल्याला सोयाबीनचे पीक शेतात वाढल्यानंतर फुले लागण्याची अवस्था, शेंगा भरण्याची अवस्था जी आहे, तर त्यावेळेस आपल्याला आवश्यकतेनुसार विद्राव्य खतांच्या मात्रा ज्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत, जसं की 05234 आहे, 19-19-19 आहे, आवश्यकतेनुसार आपल्याला खत मात्रा पानांवरती फवारून देण्याची गरज असते. परंतु सोयाबीनच्या पेरणीसाठीचा जर योग्य काळ आपण मानला तर तो साधारण कोणता असतो? सर्वसाधारणतः मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर आणि 2 ते 3 दिवसात 75 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर आणि त्या पडलेल्या पावसांमुळे जर 6 इंचापर्यंत ओलाव्याची खोली जमिनीत गेलेली असेल तर हा योग्य काळ आपण पेरणीसाठी मानावा. सर्वसाधारणतः 15 जून ते 15 जुलै या दरम्यानच सोयाबीनची पेरणी करून घ्यावी. 15 जुलैच्या नंतर जर पेरणी लांबली तर सोयाबीनपासून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आणि पेरणी करत असताना सोयाबीनचे जे बियाणे आहे ते सर्वसाधारणतः 2 सेंटीमीटर ते 2.5 सेंटीमीटर खोलीवरच जमिनीत पडायला पाहिजे. आणि हेक्टरी रोपांची जी संख्या आहे ते 4,50,000 ते 4,70,000 एवढीच राखली जाईल. अशाप्रमाणे जो बियाणे दर आहे, म्हणजे आम्ही ज्याला नेहमी म्हणतो 65 किलो ते 70 किलो बियाणे दर आपण पेरणीसाठी प्रति हेक्टरी वापरायचं आहे. परंतु ही पेरणी करत असताना काही आधुनिक पद्धती आहेत, काही पारंपरिक पद्धती आहेत, तर यापैकी कोणत्या पद्धतींचा वापर केला याला आपण म्हणता येईल की सोयाबीन लागवडीच्या काही पद्धती आहेत. तर याच्यामध्ये पारंपरिक जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सारा पद्धत ज्याला म्हणायचो आपण, सपाट साऱ्यांमध्ये पेरणी करून, तर ते पारंपरिक पद्धतीमध्ये लोक पूर्वी काय करायचे, त्याच्यामध्ये 2 पद्धतींचा अवलंब करायचे. त्याच्यात हाताने विस्कटून बियाणे टाकून त्याच्यानंतर सारे पाडायचे. नंतरची पद्धत आली त्याच्यामध्ये पेरणी यंत्राच्या साहाय्याने साऱ्यांमध्ये पेरणी करणं. या पारंपरिक पद्धतीमध्ये बियाणे दर जास्त लागत होता आणि हेक्टरी रोपसंख्या देखील जी आम्ही म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये ती राखली जात नसायची. परंतु अलीकडील काळामध्ये जी सरी वरंबा पद्धत आलेली आहे किंवा रुंद सरी वरंबा पद्धत ज्याला आपण BBF पद्धत म्हणतो, ते पद्धती आलेल्या आहेत. तर त्या पद्धतीमध्ये बियाणे दर जो आहे तो कमी प्रमाणात लागतो आणि किमती बियाण्यावरील खर्च जो आहे तो शेतकऱ्यांचा वाचतो. त्याचप्रमाणे बियांची उगवण क्षमता देखील चांगली होते आणि त्यापासून योग्य रोपसंख्या राखली जाते. तसेच पडलेल्या पावसाचे पाणी जे आहे ते मूलस्थानी म्हणजे जमिनीत जिथं पाणी पडते तिथंच ते मुरवलं जातं आणि ते पिकाच्या पुढील वाढीच्या अवस्थांसाठी वापरात आणलं जातं. आणि तसंच BBF पद्धत आणि सरी वरंबा पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे जी आहेत ते कामे करणं सुकर होते. त्याचप्रमाणे जर पावसाने ताण दिला तर अगोदर पडलेल्या पाण्याचं किंवा जमिनीत जो असणारा ओलावा आहे त्याचा वापर आपण जे पीक जे आहे ते स्वतःच्या वाढीसाठी किंवा त्याच्या पुढील वाढीच्या अवस्थांसाठी उपयोगात आणू शकतो. समजा हवामान हे फार महत्त्वाचा असा मुद्दा आहे सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी, परंतु शेतामध्ये पीक उभं आहे आणि जर का पावसाने ताण दिला मग मात्र पाणी व्यवस्थापन कसं करावं? सोयाबीन पिकाची पेरणीच आपण जे करणार आहोत ते सर्वसाधारणतः अपेक्षित असलेला पाऊस म्हणजे 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्यानंतर ओलाव्यावरती आपण किंवा वापशावरती पेरणी करणार आहोत. जर पेरणी केल्यानंतर जोरदार मुसळधार पाऊस पडला तर सोयाबीनची उगवण क्षमता जी आहे ती कमी होते किंवा त्याच्यामधून अपेक्षित उगवण होत नाही. तर त्यासाठी आपल्याला वापशावरतीच पेरणी करायची आहे. आणि जर शेतामध्ये पीक उभे असताना पावसाने ताण दिला किंवा दुष्काळ पडला, सर्वसाधारणतः पावसाचा खंड जो पडतो 10-15 दिवसांचा 20 दिवसांचा खंड जो पडतो तर त्याला आपण समजा दुष्काळी स्थिती म्हणूया. तर अशा वेळी रोपे कोमजतात किंवा पीक असं सुकून जातं, त्यावेळी झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. तर अशा वेळी आपल्याला पिकाला संरक्षण पाणी देण्याची गरज असते. तर
ही जी गरज आहे सोयाबीनच्या पिकाच्या 3 वाढीच्या अवस्था आहेत महत्त्वाच्या, म्हणजे नाजूक अवस्था ज्याला आपण म्हणतो. जसं की रोप अवस्था आहे, ती सर्वसाधारणतः 15 दिवसांची ते 20 दिवसांची अवस्था असते. त्यानंतरची आहे ती फुले लागण्याची अवस्था, सर्वसाधारणतः 35 दिवसांचा 45 दिवसांचा कालावधी असतो. नंतरची अवस्था आहे ती शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था. या ज्या 3 मुख्य अवस्था आहेत त्या अवस्थांच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये आपल्या सोयाबीनच्या शेताला संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था आपल्याला करणे गरजेचे असते. आता पावसाळ्याचा हंगाम असतो, विहिरीमध्ये पाणी कमी असते, तर आपल्यासाठी आपण ठिबक संचाचा वापर करू शकतो की अशा पद्धतीने आपण या ज्या 3 मुख्य अवस्था आहेत तर त्यावेळेस आपण सोयाबीनच्या पिकाला संरक्षित पाणी देऊ शकू. म्हणजे हवामानानुसार पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते कमी जास्त करण्यात यायला हवंय. सोयाबीनचं पीक घेत असताना एक समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहते ती म्हणजे तण व्यवस्थापन. तर याचं व्यवस्थापन कसं करावं? सोयाबीनच्या पिकामध्ये सर्वसाधारणतः 20 दिवस ते 40 दिवसांचा कालावधी जे आहे तो तणांना संवेदनशील असा कालावधी मानला जातो. तणांचे जर योग्य व्यवस्थापन केले नाही तर सर्वसाधारणतः 30 ते 40% उत्पादनामध्ये तूट येऊ शकते, म्हणजे उत्पादन आपले कमी येऊ शकते आणि फार मोठी त्रुट आहे. हो, म्हणून आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये तण व्यवस्थापन हे शास्त्रोक्त पद्धतीने करणे गरजेचे असते. सोयाबीनच्या पिकामध्ये तण व्यवस्थापन करण्यासाठी आपण काही पद्धती आहेत त्या जाणून घेऊया. पहिली पद्धत जी आहे त्यामध्ये मनुष्यबळ वापरून खुरपणी करणे किंवा कोळपणी करणे. सर्वसाधारणतः 20 दिवस ते 45 दिवसाचे पीक असताना सोयाबीनच्या पिकामध्ये आपण खुरपणी करायची किंवा मजुरांचा जर अभाव असेल तर कोळप्याच्या सहाय्याने कोळपणी करायची. आणि नंतरची जी पद्धत आहे की त्याच्यामध्ये तणनाशकांचा वापर करून सोयाबीनच्या पिकामध्ये सोयाबीन पीक खरीप हंगामात पावसाळी पीक असल्यामुळे सतत पाऊस असतो किंवा मजुरांचा अभाव असतो, तर त्यामुळे अशा वेळी तण नियंत्रणासाठी आपण जी रासायनिक तण नियंत्रण पद्धत आहे ती वापरली पाहिजे. त्यासाठी रासायनिक तणनाशकांमध्ये पेरणीपूर्वी वापरायचे तणनाशक, तण उगवण्यापूर्वी वापरायचे तणनाशक आणि तण उगवल्यानंतर वापरायचे तणनाशक असे 3 प्रकारचे तणनाशकांचा आपण वापर करू शकतो. तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते पेरणी केल्यानंतर परंतु तण उगवण्यापूर्वी किंवा बी उगवण्यापूर्वी वापरायचे तणनाशक. याच्यामध्ये सर्वसाधारणतः जी तणनाशके येतात त्याच्यामध्ये डिक्लोसुलाम, ज्याचं डिक्लोसुलाम 84WDG, ज्याचं व्यापारी नाव आहे स्ट्रॉंग आर्म, याची मात्रा 31.25 ग्रॅम प्रति हेक्टरसाठी वापरायची आहे. किंवा याला पर्याय जो आहे तो पेंडीमेथॅलिन, ज्याचं व्यापारी नाव आहे स्टॉम, याची मात्रा 3.3 लिटर प्रति हेक्टरी. या दोन्हीपैकी एका तणनाशकाची मात्रा जी आहे ते 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण सोयाबीनची पेरणी केल्यानंतर जमिनीवरती हे तणनाशक फवारायचे, परंतु ते पेरणी केल्यापासून 48 तासांच्या आत आपल्याला जमिनीवरती फवारायचे. यामुळे तणे जी आहेत ती तणे उगवून येणार नाहीत. आणि नंतर जे दुसरा तणनाशकांचा प्रकार आहे तो बी उगवल्यानंतर, म्हणजे सोयाबीनचे पीक शेतामध्ये उभे राहिलेले आहे, सर्वसाधारणतः 20 ते 25 दिवसाचे पीक असताना हे तणनाशक वापरायचं आहे. तर त्यामध्ये इमेजाथॅपिर, ज्याचं व्यापारी नाव आहे परसूट, याची 1 लिटरची प्रति हेक्टर मात्रा किंवा क्युझालोफॉप इथिल याची 1 लिटरची प्रति हेक्टरी मात्रा, या दोन्हींपैकी एका तणनाशकाची मात्रा 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये मिसळून सोयाबीनचे पीक सर्वसाधारणतः 20 ते 25 दिवसांचे असताना तणांना 2 ते 3 पाने असताना तणांवरती हूड बसवलेल्या स्प्रे पंपाच्या सहाय्याने आपण शेतामध्ये फवारणी करायची आहे. अशा प्रकारे आपण तणांचे व्यवस्थापन सोयाबीनमध्ये करू शकू. सोयाबीनचं पीक हे जर का आंतरपीक म्हणून आपल्याला घ्यायचं असेल तर ते कोणत्या दुसऱ्या पिकांसोबत आपण घेऊ शकतो? सोयाबीन जे पीक आहे ते सोयाबीनचं आपलं जे पीक आहे ते आंतरपीक म्हणून घेण्यासाठी सोयाबीनचे पीक जे आहे ते उत्तम आहे. सोयाबीनच्या झाडांची रचनाच अशा प्रकारची झालेली आहे की त्यामुळे आंतरपीक घेण्यासाठी याच्यासारखं दुसरं कुठलं पीक मला असं वाटत नाही. कारण सोयाबीनच्या जो कालावधी आहे तो सर्वसाधारणतः 90 दिवस ते 110 दिवसांचा आहे आणि सोयाबीन हे कमी कालावधीत तयार होणारे आणि लवकर काढण्यास येणारं पीक असल्यामुळे इतर त्याच्यापेक्षा जास्त कालावधी असणाऱ्या पिकांच्या बरोबर आंतरपीक घेण्यासाठी सोयाबीन पीक हे फायदेशीर ठरतं. तसंच सोयाबीन पीक हे शेंगावर्गीय गटातील असल्यामुळे जमिनीत मगाशी सांगितल्याप्रमाणे हेक्टरी 70 ते 80 किलो नत्र ते स्थिर करतं आणि हे जे नत्र स्थिर केलेले जे नत्र आहे ते आंतरपीक घेतलेल्या मुख्य पिकाला या नत्राचा उपयोग होऊ शकतो. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू शकेल की सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन करताना आपण त्रिसूत्रींचा अवलंब करायचा आहे. त्यामध्ये पेरणीची पद्धत, म्हणजे आपण पेरणी करत असताना सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी किंवा रुंद सरी वरंबा पद्धत, ज्याला BBF पद्धत असे म्हणतो, त्या पद्धतीने आपण पेरणी करावी, ज्यामुळे आपलं जमिनीमधील जो ओलावा आहे किंवा जास्त पडणारा पाऊस आहे त्यापासून सोयाबीनच्या पिकाचे चांगले उत्पादन मिळू शकेल. तसेच दुसरी जी पद्धत आहे ते आपण सोयाबीनच्या बियाण्याला
बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक खतांची बीज प्रक्रिया करायची आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे आपण आपल्या सोयाबीनच्या पिकासाठी ज्या नाजूक अवस्था आहेत, जसं की रोप अवस्था मी सांगितलं, नंतरची फुले लागण्याची अवस्था आणि शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था, या 3 मुख्य नाजूक अवस्थांच्या दरम्यान सुयोग्य पाणी व्यवस्थापन करावं. आणि हे जे उत्पादनाचे जे घटक सांगितलेले आहेत त्यांचं आपण चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर आपल्या शेतात आपण प्रति हेक्टरी 32 ते 38 क्विंटलपर्यंत सोयाबीनपासून भरघोस उत्पादन प्रति हेक्टरी काढू शकू आणि सोयाबीनपासून आपली भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मला आशा वाटते. निश्चित सर, आज आपण आमच्या कार्यक्रमात आलात, फार मोलाची अशी माहिती दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.